थंडीचे दिवस चालू झालेत. आज विचार आला की काहीतरी वेगळं करावं, म्हणजे काहीतरी चटपटा, काहीतरी स्वादिष्ट पण हेल्दी. तर आज मी खोडबळ्याची रेसिपी आपल्याला दाखवणार आहोत. मित्रांनो, आता मी 3 प्रकारचे पीठ घेतलेलं आहे. ज्वारी, गहू आणि बेसन. या तिन्ही पिठाचं मिश्रण मी या ठिकाणी करत आहे. त्यात काय इन्ग्रेडियंट घालायचे ते तुम्हाला 2च मिनिटात सांगतो. हे 3 प्रकारचे पीठ या ठिकाणी मी मिक्स केलेलं आहे. गहू, ज्वारी आणि बेसन. आणि यामध्ये हळद, जिरं आणि ओवा मी टाकून पीठ तिंबून घेणार आहे. जिरे आणि थोडासा ओवा, थोडीशी हळद आणि चवी अनुसार मीठ या प्रकाराचे तुम्ही 1-1 चमचा पिठामध्ये मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर जी आपण अद्रक, लसण, कोथिंबीरची जी पेस्ट केली आहे तीही या पिठामध्ये मिक्स करा. आता मित्रांनो, त्या पिठाला एकजीव करून चांगल्या प्रकारे मळून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकाराचं मी त्याला आकार दिलेला आहे. पीठ मळून त्याला अशा प्रकारे आकार दिलं जातं. आता आपण या खोडबळ्यांना तळून पाहूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे तळून घ्या. तर मित्रांनो, साधी आणि सोपी ही रेसिपी मी तुम्हाला आज सांगितलेली आहे. तर अवश्य घरामध्ये ट्राय करा. घरातला कुठलाही सदस्य ही रेसिपी इझी करू शकते अशी रेसिपी आहे. हिवाळ्यामध्ये हेल्दी आणि का यामध्ये हे खाल्ल्याने तुम्हाला याचे बेनिफिट सुद्धा मिळतील. कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये ही रेसिपी तुम्हाला घरातच करता येईल. तर मित्रांनो, अवश्य घरामध्ये ही रेसिपी करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कळवा की ही रेसिपी कशी झाली. कमेंट बॉक्स मध्ये सांगा ही रेसिपी कशी वाटली आपल्याला. हो, कशी वाटते चव बाबू? हो, छान वाटली तुला? स्वादिष्ट आहे? हो, वा वा, छान छान. तर मित्रांनो, अशाच हेल्दी रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली.